भाजपचे नेते आदरणीय किरीटजी सोमय्या आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी उपस्थित आहेत की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं। महाराष्ट्रातल्या अल फल्लाह म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात जामिया इस्लामिया इशातुल अलूम या संस्थेची चौकशी करावी, SITची नियुक्त करावी असे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे। मी भारत सरकारला धन्यवाद देतो की भारत सरकारने या संस्थेवर प्रतिबंध घातला आहे। विदेशी देणग्या FCRA अंतर्गत या संस्थेत 1000 कोटी रुपये आले, त्यापैकी मोठ्या प्रमाणात पैसा देशाचा विरोध करणारा, आतंकवादाला समर्थन करणारा ज्या संस्थांवर प्रतिबंध आहेत अशा संस्थांना पैसा ट्रान्सफर करण्यात आला। त्यातनं एक उदाहरण देतो, मौलाना अली मियां नदवी एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्ट ह्या संस्थांवर प्रतिबंध आहे, पण त्या संस्थेला यातना पैसा ट्रान्सफर करण्यात आला। दुसरं मदरसा जामियातुल सहिलियत जम्मू रन बाय मॅनेक इथेही पैसा पाठवण्यात आला। या संस्थेवर FCRA अंतर्गत प्रतिबंध लादल्यानंतर भारत सरकारने महाराष्ट्र सरकारला निर्देश दिले। काल रात्री महाराष्ट्र सरकारने या संस्थेचा ताबा स्वतःकडे घेण्यासाठीचा आदेश प्रसारित केला आहे। महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, केअरटेकर म्हणून। जामिया इस्लामिया इशातुल अलूम याच्यावर आता अटॅचमेंटची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्याचबरोबर या संस्थेने आदिवासी जमीन खोटं बोलून, खोटे कागदपत्र देऊन बळकावली आहे। त्यात एक तक्रार मी आपल्याला सुनील वसावे यांची 10.5 हेक्टर जागा चौकशी पूर्ण झाली आहे। जिल्हाधिकारी तहसीलदार यांनी मान्य केलं की ही जमीन बेकायदेशीररित्या या संस्थेच्या ताब्यात आहे। त्या संबंधित पण एका आठवड्यात निकाल येणार। या जामिया संस्थेत 2019 मध्ये 5,500 विद्यार्थी होते। हे विद्यार्थी म्हणजे धार्मिक शिक्षण मदरसा। आज 11,600 विद्यार्थी आहेत। गेल्या 5 वर्षात संख्या दुप्पटून अधिक झाली। त्यापैकी 95% मुस्लिम हे बांगलादेश किंवा त्या भागातील संबंधित क्षेत्रातले आहेत। या संस्थेत महाराष्ट्राचे 500 विद्यार्थी पण नाही। 11,000हून अधिक विद्यार्थी हे सीमेवरचे बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि काही संख्या उत्तर प्रदेशची आहे। 11,600 विद्यार्थीपैकी 11,000 जर तिथले असेल तर इथे संस्था का टाकली? आणि म्हणून याचे जे कव्हरअप आहे ते सांगतात की हे शैक्षणिक संकुल आहे, परंतु त्याचेही आम्ही पुरावे देत आहोत। यात मेडिकल कॉलेज आहे, सगळी बनवाबनवी फसवा फसवी आहेत। त्यासाठी युनानी अस्सलाम हॉस्पिटल मेडिकल कॉलेज या अस्सलाम हॉस्पिटल त्या हॉस्पिटल मधले 500 बोगस
पेशंटचे कागदपत्र पुरावे आम्ही प्रशासनाला दिले आहे. म्हणजे फर्जी पेशंट आपण ज्याला म्हणतो ना, बोगस पेशंट, या संबंधात माझ्याकडे अक्कलकुवा ग्रामपंचायत पत्र आहेत. तिथे 197 पेशंट या जामियाता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले, बाळांपण झालं असं जामियाने आपल्या रेकॉर्ड मध्ये दाखवलं आहे. पण त्यापैकी फक्त 90 पेशंट तिथले आहेत. 188 हे तिथे कधी आलेच नव्हते. उदाहरण म्हणून विदेशी नागरिक यांना बेकायदेशीर इथे संरक्षण मिळते. मोठ्या प्रमाणात विदेशी नागरिक ज्यांच्यावर कारवाई झाली आहे त्यांना पण. त्यापैकी एक नागरिक ज्याचं नाव खादेगाय इब्राहिम कासिम यांनी 10/4/2019 रोजी या हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला असे रेकॉर्ड आहेत. वास्तविकरित्या त्याचा जन्म हे साईदीप हॉस्पिटल नंदुरबार येथे झाल्याचे डॉक्युमेंट पुरावे आले आहेत. 10/11/2019. म्हणून आम्ही आरोग्य मंत्रालयाला पण विनंती केली आहे की त्यांनी या संबंधात संस्थेचं मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन रद्द करावं. ओके. प्रश्न असतील तर आधी मराठीचे प्रश्न घेऊ. सर, तुम्ही सातत्याने उल्लेख करताय त्यामुळे जवळपास 11,000 अधिकची विद्यार्थी या ठिकाणी दिसत आहेत. ते नेमके मग सुद्धा आहे का त्याचा समावेश आहे? जे प्रथम दर्शनी माहिती सापडली आहे की पूर्णिया जिल्हा जो बांगलादेशला लागून आहे, या कॅम्पसमध्ये कुठल्याही व्यक्तीला जाऊ देत नाहीत. त्या संस्थेला पण जाऊ देत नाही. 3,000हून अधिक विद्यार्थी सीमेपलीकडून आलेले आहेत बांगलादेश, अशी आमची माहिती आहे. तसं मी तुम्हाला दाखवलं, काय 2-3 उदाहरणं दिले. पैसा बाहेरून 1,000 करोडाला 100हून अधिक करोड रुपये जे हिंदुस्थानात प्रतिबंधित संस्था आहेत, फॅनॅटिक एक्स्ट्रीमिझम टेररिस्टशी संबंधित, तिथे ट्रान्सफर झाला. कुणाच्या पाठबळामुळे एवढं मोठं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं दिसतंय? प्राथमिक काही राजकीय पाठबळ असल्याशिवाय ते इतकं मोठं संस्था उभारता येत नाही. आता या संबंधित चौकशी एका बाजूला ATS, दुसऱ्या बाजूला IG, IB, गृह मंत्रालय, केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, आरोग्य मंत्रालय, महसूल मंत्रालय, आणि म्हणूनच मी मुख्यमंत्र्यांकडे SITची स्थापना करण्याची मागणी केली आहे की फॉरेनचा पाठिंबा आहे, फॉरेनर्स राहत आहेत, अतिरेक्यांचा आहे, पैसा बाहेरून येतोय. आणि नंदुरबार, अक्कलकुवा सारख्या ठिकाणी 12,000 विद्यार्थी गेल्या 7-8 वर्षाची संख्या वाढली आहे. ही चिंतेची बाब आहे. दुसरा प्रकार असाच प्रकारे मुंबईत सुद्धा मालाड मालवणीमध्ये सुद्धा हा प्रकार पाहायला मिळालेला होता. आणि 3 दिवसांपूर्वी भाजपने मोठं आंदोलनही त्या ठिकाणी केलं होतं. एकच नाही तर स्थानिक आमदार मात्र फक्त मुस्लिमांविरोधात हे भाजपचं स्टंटबाजी आहे. त्यांनी आपले मंत्री आहेत तुमचे मंगलवार तोडा यांनाही धमकी दिली होती सहकुटुंब. भारतीय जनता पक्षाचा आंदोलन बांगलादेशी मुस्लिमचा विरोधात आहे, रोहिंग्या मुस्लिमचा विरोधात आहे, मुस्लिम अरेरावी दादागिरी याचा विरोधात आहे. मुस्लिम अरेरावी दादागिरी म्हणजे जे मशिदीवर भोंगे गेले अनेक वर्ष वाजत होते. आम्ही मैदानात उतरलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी निर्णय घेतला, आज सगळे भोंगे बंद झाले. तसं मी जो दुसरा घोटाळा काढला, बांगलादेशचे जन्म प्रमाणपत्र घोटाळा, 2,24,000 अर्ज फेटा किंवा जन्म प्रमाणपत्र रद्द झाले.
2,24,000. पण मुद्दा असा आहे की महाराष्ट्रात मुस्लिमांची संख्या तर 1.5 कोटीहून अधिक आहे, पण अर्ध फक्त 2,24,000 आले होते. त्यातनं 80% इथे राहण्याचा काहीच पुरावा नाहीये. म्हणून आमची लढाई मुस्लिम दादागिरीची, मुस्लिम अनुनयवाद आणि मुस्लिम. दुसरीकडे बॉम्बे IIT वरून नवीन वाद सुरू झालेला आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री सीएम त्या ठिकाणी आले होते. त्यांनी बॉम्बे IIT जो उल्लेख केला त्याला मनसे विरोध करते, मनसेने दाखलबाजी सुद्धा केलेली आहे. नेमकं भाजपची भूमिका काय आहे? कारण राज ठाकरेंनी एक ट्विट करत थेट रोख करते की तुम्हाला मुंबई तोडायची आहे, मुंबई महानगर प्रदेश तोडायचा आहे महाराष्ट्रात. काय आहे, एक नंतर दुसरे, एकाने रंग बदलला, दुसऱ्याने बदलला, एकाने अर्धी गोल टोपी लावली, आता दुसरे छोटे भाऊ पण गोल टोपी, पण तरीही मुंबईत त्यांना काही स्थान मिळत नाही. म्हणून पुन्हा एकदा मुंबई वाद. अरे IIT बॉम्बे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही होतो, आम्हाला पटत नाही. बॉम्बे हायकोर्ट आज पण आहे, आम्हाला आवडत नाही. मी स्वतः प्रस्ताव दिला होता. आता माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. मी त्यांना प्रार्थना केली आहे की महाराष्ट्र सरकारने IIT मुंबई नावासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्याशी काल रात्री आणि आता दुपारी परत चर्चा झाली आहे. महाराष्ट्र सरकार असा प्रस्ताव पाठवून आम्हाला IIT मुंबई हवा आहे. आम्हाला हायकोर्टचं नाव पण मुंबई करून हवा आहे. परंतु आता त्यांना दिसते की पराभव समोर आहे, म्हणून कोणी भाषावाद असा प्रकारचा बॉम्बे वाद पुन्हा निर्माण करायचा प्रयत्न केला तरी आता हिरवे वस्त्रधारी ठाकरे बंधूंना मुंबईतला मराठी हिंदू नाही, सगळेच हिंदू धडा शिकवणार. हिंदी जिले के अक्कलकुआ जामिया इस्लाम ये महाराष्ट्र की अल फलाह यूनिवर्सिटी है. यह यूनिवर्सिटी मदरसा है. इस मदरसे में जो आदिवासी क्षेत्र में 11,800 विद्यार्थी, 7 साल का बच्चा आता है, 20 साल का उलेमा बनकर बाहर जाता है. महाराष्ट्र के 500 विद्यार्थी भी नहीं है. 11,000 से अधिक विद्यार्थी ये सीमांचल बिहार, आधे से ज्यादा बिहार के सीमांचल और उस परिसर के हैं, झारखंड के हैं. इस संस्था के जो संचालक है उन्होंने विदेशी नागरिकों को पनाह दिए गैर कानूनी पद्धति से. इन्होंने बाहर से 1,000 करोड़ रुपया FCRA के अंतर्गत लाया है. 110 करोड़ रुपए के ऊपर भारत सरकार अभी प्रतिबंध लगाया है. भारत सरकार ने इस संस्था का विदेश से डोनेशन प्राप्त करने का लाइसेंस रजिस्ट्रेशन रद्द किया है. महाराष्ट्र सरकार ने कल देर रात महाराष्ट्र के उच्च स्तरीय अधिकारी को इस संस्था को अटैच करके उसका कब्जा अपने पास लेने का आदेश दिया है. मेरी इस विषय में केंद्रीय गृह मंत्रालय, केंद्रीय गृह राज्य मंत्री, महाराष्ट्र के मुख्यमंत्री, इन सबसे विस्तृत चर्चा हुई है, जिसमें जो यहाँ पर कुछ शैक्षणिक संस्था, एक मेडिकल कॉलेज बनाई है यूनानी नाम के लिए, उसके अस्पताल जी पेशेंट, उसके प्रूफ भी हमने सरकार के हाथ में दिए. एक उदाहरण देना हो तो अक्कलकुआ पंचायत ने कहा कि इस अस्पताल ने 197 पेशेंट यहां से आया, लेकिन सिर्फ 9 ही गए थे. साथ में जो देश विघातक प्रवृत्ति करने वाली कुछ संस्था को पैसा दिया गया, मौलाना अली मियां नदवी एजुकेशन चैरिटेबल ट्रस्ट जो प्रतिबंधित ट्रस्ट है,
मदरसा, जामिया, सहलत, उन सबको भी पैसा दिया गया है। मैंने महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी से प्रार्थना की है कि आप इस जामिया इस्लामिया की जांच के लिए SIT की स्थापना करें। कितना खतरा है ये जैसा फंड बाहर से आया? अब 1100 करोड़ अधिकृत आए हैं। हमें जानकारी ऐसी मिली है कि यहां से भी कुछ कैश डोनेशन और इस प्रकार के डोनेशन आए हैं, वो भी शंकास्पद है। अब तो इस संस्था पर उनकी प्रॉपर्टी अटैच करने का आदेश निकल गया, आजकल में राज्य सरकार कब्जे में ले लेगी। लेकिन मैंने तो आपको 2 नाम बताया ऐसे कि ऐसी संस्था को पैसा दिया गया, FCRA प्रतिबंध किया गया है। तो वास्तव में ये 11,800 मदरसा में पढ़ने वाले लोग उग्रवादी, उनको शिक्षा दी जाती है। जो अल फलाह में हुआ वही यहां होगा। क्या आपने SIT की मांग की है? इस संस्था को लेकर SIT गठित की जाए? मैंने मुख्यमंत्री जी से मांग की है। केंद्र सरकार ने तो मेरी मांग का स्वीकार करके महाराष्ट्र सरकार को अटैच करने के आदेश दिए। अब अटैचमेंट हो गई है, प्रक्रिया शुरू हो चुकी है। इसी प्रकार से इसकी जांच IB कर रही है, केंद्र सरकार का गृह मंत्रालय कर रहा है, FCRA कर रही है, ATS कर रही है, लोकल पुलिस कर रही है। इसलिए इसकी SIT से अंतर्गत, क्योंकि अस्पताल और स्कूल कवर अप ऑपरेशन है, बाहर से विद्यार्थी आते, विदेशी लोग यहाँ रहते हैं, तो SIT की स्थापना हो। वाला जो मुद्दा अभी उठ रहा है, IIT बॉम्बे वाला, उसको आप किस तरह से देख रहे हैं? बीजेपी क्या स्पष्टीकरण नहीं कि लगातार से जो है ये मुद्दा उठा? अब स्पष्ट तो लोगों के सामने ही, मुंबई करके सामने के जब महापालिका का चुनाव आता है, और अभी तो एक नहीं 2 ठाकरे इकट्ठे हो गए हैं, लेकिन फिर भी पराभव सामने दिख रहा है। इसलिए कुछ इस प्रकार से कुछ मुद्दे उपस्थित करके विवाद पैदा करना चाहते हैं। मेरी मंत्री महोदय जितेंद्र सिंह जी से बात हुई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी से बात हुई, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री थे तभी भी IIT बॉम्बे था, तभी भी बॉम्बे हाईकोर्ट था। लेकिन देवेंद्र फडणवीस जी ने विनती का स्वीकार किया है। महाराष्ट्र सरकार खुद केंद्र सरकार को IIT मुंबई करने का प्रस्ताव भेजेगी। लेकिन मैं स्पष्ट कर दूं, राज ठाकरे और उद्धव ठाकरे महापालिका चुनाव में मराठी वोटों के लिए इस प्रकार की कितनी भी ऐसे विषय उपस्थित, लेकिन जब से उद्धव ठाकरे ने आधी गोल टोपी पहन ली, अब राज ठाकरे ने भी पहन ली है और भगवा छोड़कर हरा झंडा हाथ में लिया है। मुंबई का मराठी हिंदू छोड़ो, मुंबई का एक भी हिंदू उन्हें वोट नहीं देंगे। मुंबई और IIT बॉम्बे हाईकोर्ट को, मुंबई हाईकोर्ट की भी आप भेजने वाले? ये विषय पे हमारे जैसे व्यक्ति, राम नाईक नहीं मुंबई का, तो ऐसी एक एक जो संस्था छूट गई, हम सतत प्रयत्न करते हैं, कुछ हो जाती है, कुछ को देर होती है, जैसे जैसे ध्यान में आता है। तो अब वापस एक बार महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री, मैंने विनती की, उन्होंने स्वीकार किया है। तो हम दोनों, हाईकोर्ट भी और IIT, नॉट ओनली IIT पवई, और भी ऐसी संस्था होगी तो उनका भी नाम मुंबई करने के लिए प्रस्ताव भेजकर वो करवाएंगे। ओके, सर्वांचे मनापासून धन्यवाद। हो